दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नव महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरनं पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्र निर्मितीकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं। कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडांगणावर भव्य वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमानं केवळ पर्यावरणीय शाश्वततेचं महत्त्व अधोरेखित केलं नाही, तर विविध क्षेत्रामध्ये राष्ट्रसेवेचं भान बाळगणाऱ्या एनसीसीच्या वचनबद्धतेलाही उजाळा दिला। या वृक्षारोपण मोहिमेमध्ये एनसीसी कॅडेट, स्थानिक मान्यवर तसंच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झाडं लावून या उपक्रमानं देशाची प्रगती, समृद्धी आणि शाश्वत पर्यावरणासाठी असलेली बांधिलकी यांचं प्रतीक उभारलं। अशा प्रकारचे उपक्रम एनसीसीच्या व्यापक ध्येय धोरणाचे प्रतिबिंब आहे, जे युवकांमध्ये चारित्र्य, शिस्त आणि समाज तसंच राष्ट्राप्रती कर्तव्य भावना विकसित करण्याचं काम करतं। ही वृक्षारोपण मोहीम पर्यावरण जनजागृती आणि युवकांमधील समाजसेवेच्या भावनेला चालना देणारी आहे। अधिक काळ टिकणारी, जास्त प्राणवायू निर्माण करणारी, पशुपक्ष्यांना फुलं फळांद्वारे अन्न देणारी भारतीय झाडं वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, बेहडा, आंबा यासारखी झाडं यावेळी लावण्यात आली। या उपक्रमामध्ये नव महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर अंतर्गत संगमेश्वर महाविद्यालय, हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय, सोशल महाविद्यालयाचे मोठ्या संख्येने एनसीसी विद्यार्थी सहभागी झाले होते। या प्रसंगी नव महाराष्ट्र बटालियन एनसीसी कमांडिंग ऑफिसर कर्नल रणधीर सतीश डी यांनी एनसीसी कॅडेट्सना मार्गदर्शन केलं। देश संरक्षणाबरोबर आपल्या देशाच्या पर्यावरण संवर्धनासाठी सुद्धा प्रत्येक नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, विशेषतः एनसीसी कॅडेट्सनी योगदान दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी एचडी कॉलेज प्राचार्य दीपा फाटक, सोशल कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर तांबोळी आदींची उपस्थिती होती। एनसीसी ऑफिसर मेजर बीडी बनसोडे, कॅप्टन शिल्पा लब्बा, कॅप्टन गौश शेख, लेफ्टनंट तुकाराम साळुंखे, सुभेदार मेजर कृष्णा सपकोता, हेड क्लार्क नीलकंठ शेटे, संजीव देगावकर, ट्रेनिंग जेसीओ महेश बरगंडे, हवालदार समाधान डी, इको नेचर क्लबचे मनोज देवकर, सामाजिक कार्यकर्ते राजू आसादे यांनी सुद्धा वृक्षारोपण उपक्रमामध्ये आपला सहभाग प्रामुख्याने नोंदवला। सर्व एनसीसी कॅडेट्सनी 3-4 वर्षांपर्यंत पाणी घालून झाडं वाढवण्याची शपथ यावेळी घेतली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।